मिलिंदजी, सन्माननीय सभागृहजी, सभागृहात उपस्थित असणारे सर्व माझे मार्गदर्शक, मानव कांबळेची, जयराव गायकवाड, भागवतची, सभेचे सन्माननीय अध्यक्ष आमचे तायडे साहेब. खर तर आपण सर्वांनी डॉक्टर दाभाडे सरांचं ऐकायला पाहिजे होतं. राज्यातल्या अनुसूचित जाती जमाती भटके विमुक्त आदिवासी भाषापारध्यांवरती त्यांचा अभ्यास देखील आहे. या ठिकाणी यावा का नाही यावा या मनस्थितीत आम्ही दोघंही आहोत, जयराव गायकवाड आणि आम्ही. आणि आपण सर्व जाणकार आहात की आमच्या पुणे शहरामध्ये हे वारं आम्ही थोपवून धरलेलं आहे. संवाद घडू दिला नाही, चर्चा घडू दिली नाही, जात आक्रमण होऊ दिलं नाही, एकामेकाचा स्वाभिमान किंवा अपमान याचा विचार आम्ही केला नाही. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अनेक निरोप आले, चर्चा झाल्या, पण आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही. पण आता मिलिंदाने धाडस केलं, कार्यकर्ता खस्ता कामा नये. एका नवीन उत्साहाने तो उभा राहतोय, सगळं उभं करतायत त्यांचे सहकारी मित्र, म्हणून आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. सर्व मान्यवरांनी भाषण केली, पण मी तुम्हाला विनंती करेल की व्यक्तिगत जात पातळीवरची चर्चा बंद करा. आपली लढाई ही प्रस्थापितांशी आहे. प्रस्थापित लढत असताना इथल्या सरकारच्या विरोधात आपली भूमिका आहे. आणि ते सरकारची जी भूमिका आहे, हिंदुत्ववादी विचारसरणीची जी मानसिकता आहे, त्या मानसिकतेमध्ये ते जाती जातीत संघर्ष कसा होईल याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. बाबासाहेबांच्या बद्दल आम्ही सहन करणार नाही. मानव कांबळेंनी सांगितलं, तुम्ही आमच्यावर टीका करा, टिप्पणी करा, विडंबन करा, किती खाल्लं, किती नेलं, किती ठेवलं, किती बाकी, याची हजारदा चर्चा करा, पण आमच्या अस्मिता आणि अस्तित्वावरती घाला घालण्याचा प्रयत्न त्यांनीही करू नये. आणि त्यांच्या अस्मितेवरती देखील आपण घाला घालण्याचा प्रयत्न करू नये, हा सलोखा ठेवला पाहिजे, या मताचा मी आहे. आणि तुम्हाला आवर्जून सांगेल, एक उल्लेख या ठिकाणी केशवने केला, बाबासाहेब आंबेडकरांचं मिलिंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांपुढे झालेलं भाषण आहे सर. ते शेवग्याच्या झाडावर किती दिवस जगायचं. बाबासाहेबांना या परिस्थितीची जाणीव होती आणि म्हणून त्यांनी 52-53 तुम्हाला इशारा दिला की संविधानाने आरक्षण दिलेलं आहे, पण राज्यकर्ते त्याची अंमलबजावणी करतील हे शाश्वत नाही, तेव्हा आपण पर्याय शोधला पाहिजे. आता देखील 5व्या पिढीचा पर्याय आपल्याला उभा करावा लागणार आहे. प्रत्येक पिढीला संघर्ष करून उभा राहावा लागलेला आहे, प्रत्येक पिढीला. आता 2026च्या पिढीला देखील एका नवीन फिनिक्स पक्षासारखं उभं राहावं लागणार आहे. आणि तुम्ही राहणार आहात याच्यावरती माझा विश्वास आहे. कारण अनेकांनी अनेक वेळा आम्हाला उद्ध्वस्त करून अस्तित्वहीन करण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही अस्तित्वहीन झालो नाही. आमचं अस्तित्व संपलेलं नाही. आणि ज्यांनी कोणी अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना देखील आम्ही अस्तित्वहीन केल्याशिवाय राहणार नाही. ही आमची परंपरा, इतिहासही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून हे जे आंदोलन आहे, ही जे आरक्षण विरोधी परिषद आहे, याच्यामध्ये मी एकच आपल्या सर्वांना विनम्र भावे आवाहन करतो की जात संघर्ष उभा करण्यापेक्षा प्रश्न संघर्षावरती आपण गटीबद्ध होऊया. आणि या सरकारला हे विधेयक पास होणार नाही याच्या एवढी, हा जो दबावात्मक आहे, आपलं आंदोलन हे कृतीशील दबावात्मक आहे. हे जे मोर्चे आंदोलन होतंय, सरकार दबावात जावं आणि त्यांनी माघार घ्यावी, पण विचार असतो तो माघार घेतो, प्रवृत्ती माघार घेत नाही. हे सरकार विचाराचं नाही तर प्रवृत्तीचं आहे. त्या प्रवृत्ती विरुद्ध आपण
सर्व उपेक्षित आपल्या समविचारी लोक, आता बघा डॉक्टर ताबाडे या ठिकाणी उपस्थित आहेत, अशा विचाराचे लोक आपल्या बरोबर आहेत. आपल्या वस्त्यांमध्ये, आपल्या शहरांमध्ये चर्मकार आहेत, मातंग समाजाची पुरोगामी देखील मंडळी त्याच्यामध्ये आहेत, काही लोक आपल्या बरोबर आहेत. नाही असं समजू नका. ज्यावेळेस तुम्ही डायलॉग, फेसबुक, व्हॉट्सअप त्याच्यावरती पाहत असाल तर काही तुमच्या विचाराचे समर्थक देखील मातंग समाजामध्ये आहे. गावाबरोबर किडे रगडण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये, आपणही करू नये ही अपेक्षा व्यक्त करून मिलिंद आणि त्यांच्या सहकारी मित्रांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो आणि 5व्या पिढीला गतिशील करण्यासाठी आपण सर्व संघटित होऊन वाटचाल करूया. जय भीम. डॉक्टर संजय दाभाडे यांना मी मदत